नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 1 ऑक्टोबर 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, भीमेत किती पाणी आहे, दौंडचा विसर्ग काय आहे, त्याचबरोबर सीना नदीची पाणी परिस्थिती काय आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.830 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 117.23 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 53.57 TMC. टक्केवारी ही 100%वर उजनी धरण आणलेलं आहे. आणि दौंडच्या विसर्गामध्ये कमालीची घट झालेली आहे. काल 25,000 क्युसेक असणारा विसर्ग आज सध्याला 19,829 एवढा विसर्ग आहे. त्यामुळं उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारे पाणी जे 1.25 लाखापर्यंत गेलं होतं ते टप्प्याटप्प्याने कमी करत आज सकाळी ते 25,000 आणि पॉवर हाऊसचं 1,600 असं 26,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून सोडला जातोय. काल सायंकाळीपर्यंत विसर्ग जास्त होता, परत संध्याकाळी 6:15 वाजता 30,000 करण्यात आला आणि परत पाण्याची आवक बघून तो 25,000 क्युसेक करण्यात आलेला आहे. वीरचा विसर्ग हा 324 क्युसेकचा आहे आणि सीना नदी जर बघितलं तर 1,85,000 क्युसेकवरून टप्प्याटप्प्याने कमी करत पाण्याची आवक बघून तो आज सध्याला 24,300 एवढा विसर्ग सध्याला सीना नदीमध्ये सीना कोळेगाव धरणातून सोडला जातोय. त्यामुळे आता भीमा असेल, सीना असेल किंवा नीरा असेल या नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट झाली आहे. महापूर जो येणार आला होता तो हळूहळू ओसरणार आहे, कमी होणार आहे. बरेचसे बंधारे पाण्याखाली गेले होते, बंधारेही रिकामी होणार आहेत. त्यामुळे आता नदीकाठच्या लोकांनी काळजी करायची कारण नाही. भीमा नदीत जे पाणी सोडलं जातं टप्प्याटप्प्यानं, उजनी धरण प्रशासनानं यावेळी योग्य नियोजन केल्यामुळं मोठ्या महापुराला तोंड द्यावं लागलं नाही. टप्प्याटप्प्याने थोडं पाणी सोडून उजनी धरणाचं पाण्याचं नियंत्रण योग्य पद्धतीने केल्यामुळं भीमा नदीच्या काठच्या लोकांमध्ये खरं तर भीतीचं वातावरण होणार होतं, पण तसं झालेलं नाही. खरं हे श्रेय फक्त उजनी प्रशासनाचं आहे. यावर्षी कधी नाही ती यावर्षी योग्य नियोजन केल्यामुळं भीमा नदी काठी मोठा पूर आलेला नाही आतापर्यंत. पाणी खूप सोडलं, परंतु थोडं सोडल्यामुळं भीमा नदीच्या काठच्या शेतकऱ्यांना फारसं नुकसान झालेलं नाही. त्यामुळं अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.